आपल्या सामान्य कार्यकर्त्यासाठी बच्चू कडू यांनी प्रत्येक गलीबोळात जाऊन प्रचाराचा झंझावात कायम ठेवला आहे। येथील प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार स्वप्नील उर्फ सोपू सहारे या अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्तीला त्यांनी उमेदवारी प्रदान केली। एवढेच नव्हे तर त्यासाठी बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून आपला प्रचार कायम ठेवला आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी या प्रभागातील लढत कायम आहे। अनेक दिग्गज यावेळी मैदानात आहेत। राष्ट्रीय पक्ष तथा राज्यस्तरीय पक्षाचे उमेदवार मैदानात असताना स्वप्नील सहारे यांना निवडून आणण्यासाठी बच्चू कडू यांनी जंगजंग पछाडले आहे। सामान्य कुटुंबातील व्यक्ती हा समाजसेवा करत असताना राजकारणात सुद्धा असावा यासाठी त्यांनी येथील प्रभाग क्रमांक 4 मधून स्वप्नील याला उमेदवारी दिली आहे। सर्वसामान्यांचा नेता, दिव्यांगाचा नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख असताना त्यांनी यावेळी सर्वसामान्यांना मताची याचना केली आहे। स्वप्निल को खड़ा करने का हमारा सिर्फ एक ही उद्देश्य है। आज तक हमारे प्रभाग में पैसों के बल पर, धर्म जाति के बल पर बस इसी मुद्दों पर चुनाव लड़े गया। लोग भी पैसों के भूलथापे में आ जाते, चुनाव जीत कर उम्मीदवार को चुना देते, लेकिन हमको वो उम्मीदवार को ढूंढते रहना पड़ता। 5 साल तक हमारा उम्मीदवार गया कहाँ। वो सब छोड़कर हमने बच्चू भाऊ से रिक्वेस्ट करी कि हमारा एक गरीब लड़का है जिसके पास में पैसा नहीं है, पर उसके साथ में पूरा समाज की ताकत है, पूरे गरीब जनता की ताकत है। आपने कहा कि आपके साथ में सफ़ेद और लेकिन उसमें साथ में भगवा भी दिखाई दे रहा है। ये भगवा का कारण ये है कि कुछ हमारे जो ऐसे समझो कि समाज कंटक ये ऐसा फैलाते कि बटेंगे तो कटेंगे, मैं हिंदू जगाने आया हूँ। तो क्या हिंदू सोए हुए हैं क्या? हम भी तो हिंदू है। बहुत ज़्यादा आशीर्वाद मिल रहा है और मेरी एक ही इच्छा है कि सब भाई मिलकर मेरे को, सब माते बहनें मिलकर मेरे को एक बार चुनकर लाए, फिर उसके बाद मैं आपको बता दूँ काम काय को बोलता है। सर्वांच्या हक्कासाठी लढणारा व्यक्ती म्हणून प्रहारच्या उमेदवाराला निवडून द्या अशा पद्धतीची मागणी यावेळी बच्चू कडू यांनी केली आहे। अचलपूर नगरपालिकेच्या रणधुमारीत बच्चू भाऊ कडू यांनी अख्खं मैदान पिंजून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपले उमेदवार कसे निवडून येईल या पद्धतीचा त्यांचा हा प्रयत्न आहे। बच्चू भाऊ सामान्य कार्यकर्त्यासाठी सुद्धा मैदानात आहे। अतिशय गरीब कुटुंबातला प्रभाग क्रमांक 4चा सोपू उर्फ स्वप्नील सहारे मैदानात आहे। भाऊ आज मैदानात, भाऊ आज त्यांच्या प्रचारासाठी आले। भाऊ काय असं वाटलं या स्वप्नील सहारे खरं तर या प्रभागानं त्याला दिलेली तिकीट आहे आणि पूर्ण प्रभाग त्याला शेवटपर्यंत सोबत आहे। मला बरेचदा आपण वाटतं की लोक फक्त उभं करतात, पण निवडून आणण्यासाठी सगळेजण बिलकुल मजबूतीनं तयार आहे। एका इकडे पैशाची जरी लाट असली तरी स्वप्नीलचं वादळ इथं निर्माण झालेलं आहे, त्याला कोणी थांबवू शकत नाही। मी सगळ्या प्रभागात जेव्हा फिरतो आहे तर एक गरीब कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो निश्चितच सगळ्या लाटीला पार करून स्वप्नील यावेळेस चौका मारल्याशिवाय राहणार नाही अशी पूर्ण गॅरंटी आहे आणि तो निवडून येणार आहे। त्याच्यासाठी फिरताना आम्हाला आनंद आहे। आम्ही बऱ्याच मोठ्या लोकांसाठी फिरतोय, परंतु स्वप्नीलसारख्या कार्यकर्त्याला फिरताना, त्याच्यासाठी प्रचार करताना निश्चितच आम्हाला त्याचा गर्व आहे। निश्चित भाऊ यांच्या स्वप्नीलकडून येणाऱ्या काळामध्ये आपली काय अपेक्षा आहे? त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहे का तो प्रभागापुरतं नाही तर धीरे धीरे हे सगळं काम त्यांना इथल्या सामान्य लोकांना घेऊन चाललो पाहिजे, त्याचा आवाज बनला पाहिजे। आखरी धर्मजातीच्या पलीकडे सेवा महत्त्वाची असतं आणि तो सेवा अतिशय ताकदीनं पूर्ण करणार, लोकांच्या अपेक्षा भंग करणार नाही आणि आम्ही पूर्ण ताकदीनं त्याच्या पाठीशी उभं राहणार आहोत। तर मित्रांनो धन्यवाद। हे होते आमदार माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू स्वप्नीलसाठी मैदानात उतरले। स्वप्नीलला निवडून आणू या पद्धतीचं आणि जनता त्याला प्रचंड पद्धतीने आशीर्वाद देत आहे। पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, अचलपूर।